तुम्ही कधी रात्रभर बसमध्ये कंबर मोडून सकाळी 5ला नवीन गावात उतरून सूर्योदय बघितला आहे का? मी बघितला आहे. कारण माझी पहिलीच गोकर्ण ट्रिप आणि मी काय निवडलं असेल रात्रीची बस. का? कारण आरामात गेलो तर गोष्ट काय सांगणार लोकांना. रात्रभर बसमध्ये अशी बसली होती की कंबर म्हणत होती, ताई आपण घरी जाऊया का परत. सकाळी 5ला गोकर्णला पोचले आणि काय सांगू, सूर्योदय बघून तर जीवच भरून आला. असं वाटत होतं जसं सूर्योदय स्वतः म्हणतायत की कोस्टल कर्नाटकामध्ये तुमचं स्वागत आहे. थंड हवा, शांत रस्ता आणि मी अर्धी झोपेत. मग घेतली रेंटेड बाईक. कारण गोकर्णमध्ये बाईक नाही घेतली तर तुम्ही टुरिस्ट नाही, फक्त एक हरवलेला माणूस आहात. नाश्त्याला गरम गरम डोसा आणि फिल्टर कॉफी. ते खाताना एकदम समजलं की जीवनात सगळ्या समस्या टेम्पररी असतात, पण साऊथ इंडियन नाश्ता इज परमनंट. आणि मग आली माझी रॉयल एंट्री, महाबळेश्वर मंदिर दर्शन. पांढरी साडी, गजरा, एकदम साऊथ इंडियन फील. मंदिरात पाय टाकला आणि एकदम शांतता. मनात विचार आला, देवा इतक्या कष्टाने आले, ब्लेसिंग्स हेवी दे बरं. मंदिराची व्हाईबच भारी. इतिहास, श्रद्धा, एनर्जी सगळंच वेगळं. पण ऐका, गोकर्ण फक्त मंदिरापुरतं नाही आहे. इथे बीचेस इतके आहेत ना की प्रत्येक बीचची वेगळी ॲटिट्यूड आहे. आणि त्या सगळ्या बीचेसची स्टोरी पुढच्या व्हिडिओमध्ये. म्हणून फॉलो करा आणि स्टे ट्यून, कारण गोकर्णाची खरी धमाल आत्ताच सुरू झाली आहे.